नमस्कार प्रेक्षक हो, स्टार प्रवाहावरील चांगली TRP घेत असलेल्या नशीबवान ही मालिका आपण पाहत असालच. या मालिकेमध्ये सध्या आपण बघत आहात गिरिजाच्या वडिलांचा खून झालेला आहे. जेव्हा नागेश्वर गिरिजाला विचारतो की तुमच्या बाबांनी तुम्हाला देवळाच्या इथं कशाला बोलवलं होतं भेटायला, तेव्हा गिरिजाला त्याच्यावर डाऊट येतो. ती नागेश्वरला बोलते सुद्धा की माझ्या बाबांनी मला मंदिरापाशी भेटायला बोलवलं, हे तुम्हाला कसे माहिती? नंतर ती तिच्या भावाला जेव्हा विचारते की बाबा घरातून निघताना काही बोलले होते का, तुला काही आठवते का? तेव्हा तो बोलतो की एका कागदाबद्दल बाबा बोलत होते आणि तिच्या वडिलांनी जो ती 3112 नंबर लिहून ठेवलेला असतो त्याच्यावरून ती आई हा शब्द तयार करते आणि तेव्हा तिला समजतं की बाबांना जे सांगायचं होतं तो कागद आई लिहिलेले आहेत, म्हणजेच मंदिरापाशी आहे. तर आता मंदिरापाशी तिला तो कागद भेटणार आहे जो तिचे वडील तिला देणार होते. यावरून तिला समजते की नागेश्वरनेच तिच्या वडिलाचा खून केला आहे. म्हणून ती नागेश्वरला एका ठिकाणी बोलवते आणि तिथं लाल अक्षरात खून, धोका अशी अक्षरे लिहून नागेश्वरला स्वतःच्या गुन्ह्याची कबुली करायला लावते. नागेश्वर तिच्यासमोर स्वतःच्या गुन्ह्याची कबुली करतो सुद्धा, पण तिला म्हणतो आता तू सुद्धा जिवंत राहणार नाहीस आणि तिच्यावर सुद्धा चाकू उचलतो. मग नागेश्वर खरंच गिरिजाला खत्म करेल का? रुद्र कोणाच्या पाठीशी उभा राहील, गिरिजाच्या का नागेश्वरच्या? नागेश्वर गिरिजाला व तिच्या भावाला आता जिवंत ठेवेल का? हे सर्व प्रश्न तुमच्याही मनात पडले असतील तर तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा व शेअर करा. धन्यवाद.